भविष्य बघणार, भविष्य बघणार. हा पोपट तुमचं भविष्य बघणार. भविष्य बघणार, भविष्य बघणार, भविष्य बघणार. हा पोपट तुमचं भविष्य बघणार. काका काका काका, तुमचा नेमका कोणता पोपट भविष्य बघणार? हा पोपट? मला वाटलं मस्करी करतो, मस्करी करतो. तू कुठलाच पोपट भविष्य बघेल. काका काका, माझं भविष्य बघा ना. हा बघूया बघूया, सगळ्यांचं भविष्य बघूया. पोपट महाराज, हा सांगायचं भविष्य. अरे वा, तुझे डॉक्टर होणार आहे. खरं? खूप मोठा डॉक्टर. मी डॉक्टर होणार आहे. बघू. असे आमचे पोपट महाराज मला सांगतात. खरोखर? हो. मी डॉक्टर होणार. खूप मोठा मी डॉक्टर होणार. मी डॉक्टर होणार. मी डॉक्टर होणार. काका काका, हा? तुमच्या पोपटाला माझा पण भविष्य बघा. हा तुझं पण विचारतो. पोपट महाराज सांगा भविष्याचं. बोलतो तो. मग रोज बोलतो. रोज बोलतो. तुला बघून वाटत नाही. काय? तुला बघून वाटत नाही. तुला सरकारी नोकरी लागणार आहे. मला? हा. सरकारी नोकरी? सरकारी नोकरी. तुमच्या पोपट सरकारी नोकरी काय पोपट सांगता? मला सांगतो. क्लास 1 चा अधिकारी होणार आहेस तू. नंबर 1 काय? बोलू की आम्ही मोठे झाले तर आमचं पण बघणार ना. हो, तुझं भविष्य बघणार. तुम्ही मोठे झाला तुमचं सगळ्यांचं भविष्य आमचे पोपट महाराज बघणार. सगळ्यांनी एक काम करायचं. कोणतं कोणतं? सगळ्यांनी अभ्यास करायचा बरं का? हा? नक्की मी आता घरी जाऊन सांगतो. सांग सांग. हा, मी नंबर 1 चा ऑफिसर. हा, तुमच्या पोपट भारी आहे. चला ये. वा, वा. हो काका काका, माझं पण भविष्य बघणार काय? बघू की. ये बस बस बस. नको नको, इथे नको, आपण घरी जाऊया. घरी जाऊया. हो. बरं, चल. पण एक आहे, वय तुझं वाढलेलं दिसतंय, वेळ मात्र निघून गेली नाहीये. पटपट चल घरला. मला तर तुझी काय? कुंडली मांडायची आहे. कुंडली मांडायची आहे. चल चल चल. आई, या आई. अगं बाहेर येतेस काय जरा? बघ कोण आलाय ते. काय रे, कोण आलाय? महाराज. नमस्कार नमस्कार. नमस्कार. व्याप जगाचा सोडून सारा तुझ्या दाराशी आलो बाई. आधीच लय उशीर झाला. आता घाई कर घाई. घराचं घर पण घरात नाही, ते बाहेर डोकावून पाही. उंबरट्यावर त्याची घडी बसवतो. थोडं दिल तर का बाई. हा महाराज. अरे मगाशी तुझ्याकडे लक्ष गेलं नाही, पण काय तो आकार, काय ते तेजस्वी रूप आहे. तुला असत नाही वाटत ना, मेहनत खूप आहे. आता सांगू बरं काय म्हणते ते? काय म्हणते? ऐकते जनाचं, करतोय मनाचं, पण पोर आहे कुणाचं? सांग बाळा, वगैरे नाव आहे कुणाचं? व व व आई, वैभव माझं नाव यांनी कसं ओळखलं? मला काय माहिती. अरे पण असं तुझं सांगताय, जरा विचार ना. माझं पण सांगायला हो सांग ना हो त्यांना. महाराज, माझ्या आईविषयी सुद्धा सांगा ना जरा. सांगू की माऊली 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 बद्दल मी काय बोलणार? हा, अख्ख्या जगाची तिला काळजी आहे. जगाकडनं कसली काय अपेक्षा नाही, फक्त जगाचा विचार जाणी म्हणी. नाव तिचं आहे जणी. खोटं आहे का खरं? अहो महाराज महाराज, तुम्ही कसं ओळखलं रे यांनी माझं नाव? ते काय आहे त्याचं? कसं आहे आता? सगळी त्याची कृपा आहे बघ. त्यानं लिहून दिलेलं वाचलं आणि फक्त बोलून राहिलोय. महाराज तुम्ही उभे का? या या, बसा बसा. धन्यवाद धन्यवाद. बसा, बसा. अरे वैभव, सर तुला कधीपासून मी शोध इथे तुम्ही ते पोपटवाले महाराज ना? मगाशी गावाकडे तुम्हीच लोकांना भविष्य सांगत होते, लहान पोरं गोळा करून. अरे मी होतो तिकडे. अरे किती वेळ बघत होतो. ते प्रत्येक मुलाला तो मोठं मोठं भविष्य सांगत होते. कोणी इंजिनियर, कोणी डॉक्टर, कोणी क्लास 1 चं ऑफिसर. काय काय बरोबर ना? अरे पण वैभव, तुला माहितीये त्यांच्या एकाने पण कुठल्याही मुलाला भारतीय सैनिक होण्याचं भविष्य सांगितलं नाही. कसं असेल? कदाचित भविष्याला किंवा यांच्या पोपटाला निघाले आणि त्याला सुद्धा देशाची काही पडलेली नसावी. तू काय ह्यांच्या नादी लागतोय? पण बरं झालं बाबा शुभम तू आला ते, नाही तर आमचं काय झालं असतं कोणास ठाऊक. हो ना, नाहीतर याने आम्हाला गंडवलंच असतं. मग काय? आलो ना आता. ये बस.
बसा तुम्ही दोघं, मी जरा आलेच माझा आवडत. हो काकू या तू. काय बोलतो? काय बोलतोस मित्रा, कधी आलास? अरे मी आलो परवा. 2-3 दिवस जरा कामं उरकली आणि मग आज वेळ ठेवला की तुम्हा सगळ्यांना भेटायचं. सर्वात आधी तुझ्याकडे आलोय. क्या बात आहे, तुमचं तर काय बाबा बरं चाललंय. बर्फात मस्त एकदम आराम. आम्हाला तर नुसतं उकळत आहे. अरे बर्फात आराम? अरे बाबा -19 डिग्री मध्ये आराम नसतो. तुला माहिती परवा 3 जवान शहीद झाले एव्हलांच खाली सापडून. आणि तुम्हाला लोकांना वाटतं जवान म्हणजे चांगले युनिफॉर्म, मस्त बंदूक घ्या, बर्फात मध्ये आराम करा. आम्ही एक पण म्हणून बर्फ फेकतो का? अरे असं नसतं. आम्ही जे लाईफ जगतो ना ते एका सामान्य माणसाच्या विचाराच्या पलीकडे, ते आम्ही समजू शकतो. पण निदान असं नको समजू की आम्ही तिथे मजा करतो आणि मस्त राहतो असं. आय एम सॉरी यार, मी मस्करी करत होतो रे. शेवटी तू माझाच मित्र. यू आर ग्रेट. दुपार होत आली. आई मला खूप दम दे. एक काम कर, आपण ना उद्या भेटूया. सांगून ठेव सगळ्यांना. येतो. बाय चल बाय. बाय. सलाम मित्रा. कुठे गेले पोरग सकाळ धरणं? दुपार व्हायला आली तर बी काय अजून ह्याचा पत्ता नाही. एवढे आता ह्याला बघतेच. आई हे आई, मला ना खूप भूक लागली. तू जरा पटकन जेवायला वाट. काय रे, कुठे गेला होतास? सांगून तरी जायचं ना. अगं कुठे नाही, इथेच मित्रांबरोबर जरा फिरत होतो. अरे हो ऐक ना, वाटेत एक मला मस्त भविष्यवाला भेटला. भविष्यवाला? काय म्हणाला? काय भविष्यवाला? सांग तरी. अरे हा काय माझं भविष्य बघणार? तुला माहितीये आमचे सर नेहमी म्हणतात भारताच्या सैनिकाचं आणि प्रत्येक सैनिकाचं भविष्य हे भारत मातेने आधीच लिहून ठेवलेलं आहे. आणि मग असं असताना हे कोण माझं भविष्य लिहिणार आहे? एक काम कर ना, खरं सांग प्लीज, खूप भूक लागली आहे, पटकन वाढ ना जेवायला. हो रे, सगळं तयार आहे बघ. फक्त एवढी भाजी फोडणीला घालते. आलेच तोवर तू हात पाय धुवून घे. ठीक आहे, मी आलो फ्रेश हो. चल. हे आई आवडलं का माझं? वाढ जेवायला. हो हो, आले आले. शुभम और टीम को बुलाना ही होगा. शुभम और उसकी टीम को बुलाना ही होगा. हेलो हेलो. यस सर. गुड आफ्टरनून शुभम. गुड आफ्टरनून सर. आपसे एक जरूरी बात करनी. जी सर बोलिए. अपने यहाँ वेस्टर्न रीजन पे दुश्मनों ने हमला किया है. यहाँ के हालात बहुत गंभीर है और अपना हम सब का यहाँ पे होना बहुत जरूरी है. सो यू हैव टू ज्वाइन इमीडिएटली. गॉट इट? यस सर, मैं कल ही ड्यूटी ज्वाइन कर लूंगा. गुड. जय हिंद. जय हिंद सर. सैनिकांचं आयुष्य असंच असतं. महिन्याभराच्या सुट्टीसाठी आलो होतो, 4 दिवसातच परत जावं लागलं. आणि आईला कसं सांगू? कसं समजव तिला? सांगावं तर लागेलच. सांगावं तर लागेलच. आई, हे आई, जरा बाहेर ये ना.
आई काय रे कुणाचा फोन होता? काय नाही बस तू आता. अगं आई आमच्या कॅप्टन साहेबांचा फोन होता. बरं मला एक गोष्ट सांगायची आहे आणि त्याआधी तू प्रॉमिस कर फिरायचं नाही आणि रडायचं तर बिलकुल नाही. पक्का? अगं आई मला ना उद्या ड्युटीवर जॉईन व्हायला बोलवलंय आणि मला थोड्याच वेळात निघावं लागलं. आई हे आई प्रॉमिस केलंस ते मोडायचं नाही. काय झालं मग? तुला येऊन 4 दिवस बी झाले नाही आणि लगेच निघायच्या गोष्टी पण करायला लागलास. पण आमच्या सैनिकांचं आयुष्य हे असंच आहे. तुला तर माहिती आहे ना कधी काय होईल काही सांगता येत नाही. आणि आज इथे उद्या तिथे आणि कधीतरी इथे त्यात त्या टीव्हीवर चालणाऱ्या बातम्या आज इकडे जवान शहीद झाले उद्या तिकडे जवान शहीद झाले. हे सगळं पाहून खूप काळजी वाटते मला. काही तू काळजी करू नको. मी पटकन जाऊन येतो बघ. मी काय पहिल्यांदाच आलोय. नाही रे बाळा. पण हा तू जास्त पुढे पुढे जाऊ नकोस बघ. मागे मागेच कळते का? हो, कळ. काय म्हणते? असं कसं म्हणते? मागे मागे राहून कधी कोणी युद्ध जिंकलंय का? सैनिकाला जिंकायचं म्हणजे त्याला पुढे जाऊन शत्रूला मारावं लागतं. ते पण बरोबरच आहे. बरं चल आता मी निघू. मला ना आवरावं लागेल. हा चल. महिन्याभराची सुट्टी काढून आलेला आणि 4 दिवसातच परत निघायचं म्हटलं. म्हणे काय तर ड्युटीवर जॉईन व्हायचंय. म्हणे काय ड्युटीवर जॉईन व्हायचंय. काय तर म्हणे ड्युटीवर जॉईन व्हायचंय. मी म्हातारी मात्र आस लावून बसणार ही महिन्याभराची सुट्टी काढते. म्हणे ड्युटीवर जॉईन व्हायचंय. काय आम्ही मात्र आमच्या लेकराकडे आस लावून बसायचं आणि आमचा पोरगा आम्ही अशीच वाट बघत बसलो. काय तर म्हणे ड्युटीवर जॉईन व्हायचं. काय तर म्हणे आई तर काय तयार झालो मी.
काळजी घे रे शुभम तुझी. मी माझी काळजी घेईन, तू पण तुझी काळजी घे. ही औषधं मला 4 दिवस तिथेच दिसत आहेत, ती घेत जा आणि मला वेळ मिळाला मी फोन करत जाईल. ठीक आहे, चल येऊ मी. चल बाय, येतो. चल ग. काळजी घे रे शुभम, आणि तेवढं फोन मात्र करायला विसरू नकोस. काय तर म्हणे ह्याला ड्युटीवर जॉईन व्हायचं. काय तर म्हणे ड्युटीवर जॉईन व्हायचं. काय तर म्हणे ड्युटीवर जॉईन व्हायचंय. ह्याचे बाबा मात्र म्हणायचे माझा मुलगा मोठा झाला आहे की मिलिटरीत भरती होणार. त्यांचं स्वप्न मात्र पूर्ण झालं. मी मात्र म्हातारी ज्या घरात एकटीच राहिले. मी काय रडत बसलीये, कामं आवरायला घ्यायला पाहिजे. काय पण म्हणे काय तर म्हणे याला कमांडोज, आज हमें अपने शहीद हुए भाइयों की मौत का बदला लेना है. ये मौका हमें मिला है. चलो आज मिलके बता दें कि इंडियन आर्मी से पंगा लेना कितना महंगा पड़ सकता है. So are you ready? Yes, sir. Are you ready? Yes, sir. Are you ready? Yes, sir. बस. मेजर शुभम, सर. ये जिम्मेदारी आपके ऊपर है. जी सर. आप रिवर साइड से कई जवानों के साथ आ जाना, हम पहाड़ी की तरफ से. ओके सर. कोई शक? नो सर. जय हिंद. जय हिंद सर. जवान तयार आहात? Yes, sir. याद राखा, एकालाही सोडायचं नाहीये आणि प्रत्येकाला मारल्याशिवाय मागे फिरायचं नाहीये. चलो डिस्पर्स. पोझिशन्स. अभ्यास करून खूप कंटाळा आला. काय करू आता? मस्त टीव्ही बघते. रिमोट आई, रिमोट कुठे आहे? अगं बघ, असे तिकडेच. कुठे? सिरियली बघून रिमोट कुठे ठेवते काय मी? स्वतः बसायला करायचं आणि आम्हाला शिकवायचं. अगं बाई सापडला. नमस्कार, मी भाविका टेंडुलकर. मिरॅकल्स न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. आत्ताच हाती आलेल्या
बातमीनुसार काश्मीरमध्ये सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात महाराष्ट्राचे मेजर शुभम जाधव शहीद झाले. शुभम 22 वर्षांचे होते. भारतीय सैन्य दलात त्यांना धाडसी सैनिक म्हणून ओळखले जायचे. अवघ्या 22व्या वर्षी त्यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानाला, त्यांच्या शौर्याला भारतवासियांचा सलाम. साक्षी, ए साक्षी, अगं काय त्या टीव्ही समोर बसलीयेस? बघावं तेव्हा नुसता टीव्ही. तुला मी आवरायला सांगितलं होतं ना, आवर पटकन. गाई बघ ना, आज पुन्हा एक जवान शहीद झाला. तो पण फक्त 22 वर्षांचा ग. हो ठीक आहे ग, अगं दररोज कोणीतरी शहीद होत असतं, त्यात काय एवढं? तू आवर बरं पटकन. आई पण आता हे थांबलं पाहिजे ग. आणि मला सुद्धा आर्मीमध्ये भरती व्हायचंय. साक्षी बस झाला. आई असं काय ग? सैनिक होणे फक्त माझ्यासाठी करिअर नाहीये, माझं प्रेम आहे त्या वर्दीवर. आणि मी तुला सांगते, मी भरती होणार आहे म्हणजे होणार आहे. बस साक्षी, आता आपण ज्या करिअर गायडन्स लेक्चरला जाणार आहे ना, तिथे गेल्यावर तुझे डोळे उघडतील. अगं कशी मुलं इंजिनियर आणि डॉक्टर होत आहेत आणि तू फक्त इंडियन आर्मी म्हणून एकच तगादा लावून बसलीस. आणि म्हणूनच तुझा करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, ह्यासाठी तुला आजचं लेक्चर अटेंड करावंच लागेल. समजलं? मला खरंच समजत नाहीये. म्हणजे मला एक सांग, तू सुद्धा शिकली आहेस ना गाई, आणि मग तरी सुद्धा तुझ्या मनामध्ये देशप्रेमाची भावना कशी निर्माण नाही झाली? आई, तू माझा कितीही दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न केलास ना, मी तुला सांगतेय, मी माझ्या ध्येयापासून दूर होणार नाही. अगं साक्षी, तुला समजत कसं नाहीये? अगं उद्या सकाळी तुला काही झालं तर तुझ्याशिवाय माझं जगणं असह्य होऊन जाईल बाळा. अजूनही वेळ गेली नाही, तू तुझा विचार बदलत का नाहीस? असं नको ना बोलू. ज्या मातेच्या पोटी मी जन्म घेतला, त्याच मातेच्या संरक्षणासाठी जर का मला शहीद व्हावं लागलं ना, तर माझ्यासाठी आनंदच असेल ग. आणि बघ, मी तुला सांगते, तुला सुद्धा माझा खूप गर्व वाटेल. काय बोलू मी आता? पण ते एकदा लेक्चर अटेंड का करून बघत नाहीस? बरं बाई, चल जाऊया. नक्की? हो चल. ये साक्षी, बघितलंस किती गर्दी जमली आहे? नमस्कार. तुम्ही लेक्चर काय, तुम्ही काय ठरवलंय? सिनियर अटेंड करूया, त्यानंतर बघू काय होते. ओके. ही मजा आली आता. ही आई मला इकडे घेऊन आली, तर मला इंडियन आर्मीमध्ये जायचं. साक्षी बस झाला. मला डॉक्टर होण्यासाठी आयुष्यात चांगली संधी आहे. याच्यातूनच तुमचे चांगले करिअर होऊ शकते. इंजिनिअरिंग क्षेत्रात सुद्धा चांगल्या संधी आहेत. शिवाय पॅकेजही चांगले मिळतील. आणि सरकारी अधिकारी झाला तर नक्कीच खूप मोठे व्हाल. धन्यवाद. मी म्हणत होती तरी आपलंच काहीतरी करायचंय. आई बास कर ना प्लीज. आता यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रिटायर्ड मेजर संदीप आपले मनोगत व्यक्त करतील. गेला 1 तास या ठिकाणी अनेक मान्यवरांनी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन दिले. इथे असणाऱ्या भरपूर जणांना डॉक्टर, इंजिनियर, वकील, सरकारी अधिकारी व्हायचं आहे. मग असा रस तुम्हाला भारतीय सैनिक होण्यामध्ये का नाही? ज्या सैनिकांच्या जीवावर तुम्ही घरात निवांत झोपून आपल्या मुलांना मोठे करायची तुम्ही स्वप्ने पाहतात, मग आपल्या मुलांना सैन्यात भरती का करावं वाटत नाही? माझ्या सरकारने तर दुर्लक्षच केले आहे. सैनिक रात्र दिवस डोळ्यात तेल घालून पहारा देतो आणि सैनिक लोकांमध्ये प्रश्न पडतो की सैनिकांच्या बायकांना मुलं कशी होतात. खरंच अशा वेळी गोळ्या घालायची इच्छा होते, पण जाऊ द्या, हे सरकारच संड आहे. राम रहीम, आशाराम बापू ह्या लुबाडणारे, अत्याचार करणारे लोकांसाठी अनेक जण रडतात, पण सीमेवर शहीद झाला जवान, त्याच्यासाठी तुमच्या डोळ्यात पाणी आले का? आज 22 वर्षांचा जवान देशासाठी शहीद झालाय, ते आपल्या मीडियाला महत्त्वाचं नाही, पण
सलमान खानला अटक कशी झाली, त्यांनी जेलमध्ये काय खाल्लं, तो जेवला की उपाशी झोपला, हे दाखवण्यात रस होतो तुम्हाला. पालकांनो, तुम्ही म्हणतात ना मुलांना ती चांगली डिग्री घ्या, पण आज मी तुम्हाला सांगतो देशातील चांगली डिग्री कोणती असेल तर ती शहीद जवानांची आहे, जी स्वतः भारत माता देते. याचा पुढचा निर्णय फक्त तुमचा असेल. धन्यवाद. जय हिंद. विद्यार्थी मित्र, तुम्हाला काही प्रश्न असतील तर सरांना विचारू शकता. नमस्कार सर. सर मी आता 19 वर्षांची आहे आणि मला सुद्धा आर्मीमध्ये भरती व्हायची. अरे हो बाळा, तू भरती होऊ शकते. 18 वर्षापासून आपल्या सैनिकमध्ये भरती होऊ शकते आणि तिथं 19 वर्षात येते, का नाही होऊ शकत? आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू सर. सर आपण एक सेल्फी घेऊया. थँक्यू सर. चल साक्षी, बघितलं पहिला पाठ किती मस्त होता. माझं तर ठरलंय तुला डॉक्टर किंवा इंजिनियरच करायचं. चल. साक्षी बस. अरे एवढं 3 तासाचं लेक्चर खूप कंटाळा आलाय. चहा ठेवशील प्लीज. हो ठेवते ठेवते. घे. साक्षी, आज खरं तर तुझा विचार बदलावा यासाठी मी तुला घेऊन गेले होते, पण माझाच विचार बदललाय. म्हणजे म्हणजे मी भरती होऊ शकते? हो साक्षी, खरंच? हो खरंच. फक्त खूप चांगली सैनिक होऊन दाखव, या देशासाठी लढ. हो. थँक्यू सो मच आई. हो हो हो. चला. मेरी याद में होके तन्हा तन्हा, मेरे बाद में नैना अश्क न हो माना, कल से होंगे हम दूर नैना अश्क न हो, नैना अश्क न हो. त्यांनी सुद्धा पाठीमागे बघितलं नाही. तो आता देशासाठी एक प्रेरणादायक झाला आहे. तू सर्वांसाठी प्रेरणादायी झाला आहे, पण माझ्या डोळ्यासमोरून गेला ना त्याचं काय उठवलं गेला. शुभम शुभम उठवलं गेला. शुभम शुभम उठणार आहे. शुभम उठणार. मला माहिती तू म्हणाली होतीस पुढे पुढे जाऊ नकोस, मागे मागे थांब. नाही, पण त्या दिवशी माझ्या डोळ्यासमोर होता तो फक्त माझा शत्रू. तो माझ्या भारत मातेवर चालून आला होता. मला दिसत होती ती फक्त माझी भारत माता, आणि तिलाच वाचवण्यासाठी मी पुढे पुढे सरसावलो. मी पुढे पुढे सरसावलो आणि तिच्याच खुशीत विसावलो ग. तिच्याच खुशीत विसावलो. आई ऐकता बघ, अगं माझ्या या बलिदानातून आता हजारो लाखो शुभम निर्माण होतील. त्या प्रत्येकामध्ये तुला तुझा शुभम दिसेल. आणि तुझा शुभम कुठेही गेलेला नाहीये. तो आता हजारो लाखो आणि अनेकांच्या रूपात पुन्हा जन्माला आलेला आहे. तो पुन्हा जन्माला आलेला आहे. पुन्हा जन्माला आलेला आहे. शुभम उठणार आहे. शुभम उठणार आहे. शुभम दादा
तो इथेच आहे आपल्या सर्वांबरोबर. आणि आता मीही या देशाची सैनिक होणार आहे, या देशाच्या रक्षणासाठी आणि या देशावर वाईट नजर ठेवणाऱ्यांना मारण्यासाठी. हो, खरं आहे तुझं. आज जर मला अजून एक मुलगा असता तर त्याला सुद्धा मी देशासाठी अर्पण केलेला असता. शिवा! दुनिया में मिल जाएंगे आशिक कई, पर वतन से हसीन सनम नहीं होता. हीरो में लिपटकर सोने में सिमटकर मरते हैं कई, पर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता. तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता.